चांगली होती. वाचून झाली पण एका दिवसात? हा. वाचनाचा स्पीड मजबूत आहे तुमचा. पुस्तकं वाचायची लई आवड आहे बरं का आमच्या शारदाला. रामायण महाभारत सगळं वाचून काढलंय तिने. आणि वाचायला काही नसल तर रद्दीतली मासिकं वाचत बसती. नाही, आणि वाचनाची आवड असायलाच पाहिजे. हा, वाचलेलं कधी वाया जात नाही. आवड आहे तर पुस्तकं विकत घे म्हणलं तर हिला बहिणींच्या शिक्षणाची काळजी. उगा खर्च नको म्हणती. शारदा, तू कविता केलेली आईवर सांग ना सरासनी. आई कशाला? अगं बघितलं सर, हे असं आहे. स्वतःचं कौतुक करून घेणं माहीतच नाही आमच्या शारदाला. मी कॉलेजच्या लायब्ररीतून आणत जाईन पुस्तकं. हा, शारदा चल पाया पडून येऊया. या महाराज या. मी डंबेल्स महाराज तिकडे. डम्बेल्स असलं कसलं नाव? अहो ती मला व्यायाम करायची लय आवड होती ना, मग आई लाडानं मला म्हणायची डंबेल्स. हा बरं बरं बरं. डम्बेल्स काय खाणार तू? नको खायला, काय नको. ते गौरी ताईकडे जरा काम होत. गौरीकडं कसलं काम? ते गौरी ताईच मी सांगतो की. बरं. गौरी, तुझा नवा भाऊ आलाय बघ, तुझ्याकडे काम आहे म्हणतोय. बसा. गौरी ताई. बोला, काय काम आहे? ते का तुमची मदत पाहिजे, सल्ला. माझी का नाही एक मावस चुलत बहीण आहे, तर घरची सगळी का नाही तिला स्थळ बघताय आणि तिला एक बी पसंत पडना झाले. आता सगळ्यांनी विचारलं का बाबा तुला कसलं स्थळ पाहिजे, तर काही सांगणं बी झाले. एकदम तुमच्यासारखीच आहे बघा, शिकलेली. तुझ्यासारखी म्हण. बहीण आहे ना मी तुझी. तुझ्यासारखी आणि अशी एकदम कलेक्टर लेवलला आहे. तर मग कसलं स्थळ बघितलं पाहिजे? जर शिकलेली असेल आणि चांगली नोकरी करत असेल तर तिला शोभल असा नोकरदारच बघितला पाहिजे. आणि शोभल अशी नोकरी नसेल तर मग नाही पटणार. तुझा पगार जास्त का माझा कमी आहे असं होणार आणि उगाच किरकिर. अजून काय? नाही नाही काय नाही, एवढंच विचारत होतं. जाऊ का मग? अरे हळू. त्याच बघ. गौरीताई, गौरीताई भेटला. चुलत मावस बहिणीचा विषय भेटला. पण तुझा भाऊ म्हणून तुझ्या बी लग्नाचा विचार करायला पाहिजे का नाही? कसं पाहिजे नवरा तुला? मला नाही म्हणजे आता बस लगेच नाही, भविष्यात पुढं. मोठा नोकरदार पाहिजे. नाही, फक्त पैसा महत्वाचा नाही आहे. प्रेमळ आणि चांगुलपणा जपणारा पाहिजे. भले नोकरी नसली तरी चालेल, पण कष्ट करायची तयारी पाहिजे. आणि घरदार गरीब का श्रीमंत? गरीब श्रीमंत याचा काही फरक पडत नाही. घरातली माणसं मनाने श्रीमंत पाहिजेत आणि नाती जपणारी पाहिजेत. गौरी शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट, शिक्षण. शिक्षण कमी असेल तर चालेल ना? शिक्षण पाहिजेच, त्याशिवाय कसं होणार? मी काय म्हणतो, असं घाईघाईत निर्णय नको घ्यायला. आपण यावर विचार करूया. विचार झालाय. शिक्षण पाहिजेच आणि अजिबात खोटं न बोलणारा. महत्वाचा पॉइंट तर न ऐकताच गेलंय येड. आमच्या हातापाया पडून पैसे घेतलेस व्याजानं, परतीचं काय? पैसे नाहीत माझ्याकडे. परत करायची ऐपत नव्हती तर घेतले कशाला पैसे? हा, गरज होती. गरज होती म्हणूनच दिलते, पण व्याजा सकट परत करायच्या बोलीवर.
खरंच पैसे नाहीत माझ्याकडे. मातोश्री एक नंबरचा झोलर आहे नाटेकर. ट्रिपा करतो, हॉटेलात पैसे उडवतो. याला ऐश करायला पैसे आहेत पण आपले पैसे परत करायला पैसे नाहीयेत. अहो नाही, खरंच खरंच अडचणीत होतो मी. अडचणीत आहे म्हणून सोन्याची चेन घालून फिरतो. नाही नाही, पेंटेक्स आहे ते. तुमच्या याच सावकारकीच्या जाचानं किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केले माहितीये तुम्हाला? कालच मोठी न्यूज आलती. तुम्हाला जे करायचंय ते करा आणि मला जे करायचंय ते मी करणार. बळजबरीने प्रायव्हेट प्रॉपर्टीवर एंट्री, BNS कलम 331, 3 वर्षाची जेल. पैसे वसुलीसाठी मारहाण, BNS कलम 120, 7 वर्षाची जेल. कोणा मोठ्या माणसाच्या सांगण्यावरून ड्युटी न बजावलास BNS कलम 199, 6 महिन्याची जेल. पोलीस ऍक्ट 1861, 3 महिन्याची जेल, सॅलरी सस्पेन्शन. कायदा पाळला नाही तर समजावता येतो मला.